नमस्कार। तर आतापर्यंत मी तुम्हाला 8 प्राणायाम पुन्हा एकदा लाईनीत घेते। भ्रस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जाई, हे झाले शरीराला तंदुरुस्त करायला। आता मनासाठी अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव, हे 8 प्राणायाम मुख्य प्राणायाम आहेत। ह्या 8 प्राणायामाबरोबर तुमच्या शरीराच्या तुमच्या प्रवृत्तीला योग्य असा, एरवी तुम्ही रोज सरावात 4-4, 5-5 सगळे सहयोगी प्राणायाम करू शकता। पण तुमच्या प्रवृत्तीमध्ये तुम्हाला जाणवलं की मला थंडावा जास्त हवा आहे, माझ्या शरीरामधली उष्णता जास्त वाढलेली आहे, त्या उष्णतेमुळे मला खूप त्रास होत आहे, तर त्यांनी थंडाव्याचे प्राणायाम करावेत। आणि ज्यांना वाटतं की आपल्या शरीरामध्ये गरमी वाढावी त्यांनी गरमीचे प्राणायाम करावेत। प्रवासात असताना पाणी वगैरे प्यायला आपल्याला बंदी करायची असेल तर वायुसारला जावं, हे लक्षात ठेवण्यासाठी आणि तो प्राणायामचा प्रकार आपला चुकू नये त्यासाठी रोज 3-3, 4-4चा सराव करणं, हे त्यासाठी। तुम्ही सराव केला की तुम्हाला लक्षात येईल की अरे नाहीतर काय होतं, अरे मला माहीत होतं पण मला त्यावेळेला आठवलं नाही, असं व्हायला नाही पाहिजे। म्हणून करायचं आहे आपल्याला रोज सराव किती करायचा? 3, 4, अगदी जास्तीत जास्त 5 वेळा। म्हणजे 5 वेळा तुम्ही चंद्रभेदी करा, 5 वेळा सूर्यभेदी करा, 5 वेळा वायुसार, शीतली, शीतकारी आणि कर्णपिडांतक। आता हे अशा पद्धतीने मी तुम्हाला 6 सहयोगी प्राणायाम शिकवले, म्हणजे टोटल झाले 8 प्राणायाम मुख्य प्राणायाम झाले आणि 6 प्राणायाम हे सहयोगी झाले। आता तुम्ही म्हणाल की किती वेळ करावा? सर्वसाधारणपणे सर्वसामान्य कुठलीही तुम्हाला जास्त व्याधी अग्रिवेटेड नाही त्याला 2 मिनिटाचं भ्रस्त्रिका, 5 मिनिटाचे कपालभाती आणि तुमचा बाह्य प्राणायामला तुम्ही किती वेळ रोखून धरू शकता ह्यावर आहे। 3 ते 5 वेळा करायचं आहे। तुम्हाला आध्यात्मिक शक्ती वाढवायची असेल तर मग 11 ते 21 वेळापर्यंत जायचं आहे। त्यामुळे तो पूर्णपणे तुमचं कुंभक किती वेळाचा आहे त्याप्रमाणे होतं। आणि 4था प्राणायाम उज्जाई, ह्यातही कुंभकावर आहे। आणि ज्यांना खरोखर थायरॉइडचा त्रास आहे, खूप थायरॉइडचा त्रास आहे, त्यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ असं करावं। 3-3 वेळेला केलं, हार्डली 2 मिनिटामध्ये 3 वेळेचे उज्जाई होऊन जातं। म्हणजे तुमचा 2 मिनिटाचा भ्रस्त्रिका, 5 मिनिटाचा कपालभाती आणि ह्या दोघांना मिळून आपण 5 मिनिटं धरूया, म्हणजे 12 मिनिटात तुमच्या शरीराला तुम्ही सशक्त करायचा प्रयत्न केलात। आता मनासाठी तसंच आहे, 5 ते 10 मिनिटं अनुलोम विलोम आणि पुढच्या 3 गोष्टीला 5 ते 10 मिनिटं लागतात। म्हणजे तुम्ही 5 मिनिटं जर अनुलोम विलोम केलं आणि पुढच्या 5 मिनिटात भ्रामरी, उद्गीत आणि प्रणव केला तर 10 मिनिटं, आणि हे पहिले केले ते 12 मिनिटं, आणि हे 22 मिनिटांमध्ये तुमचा प्राणायाम पूर्ण होतो। अगदी शांतपणे व्यवस्थित एक स्वतःला सवय लावल्याप्रमाणे। आणि पुढचे हे जे 6 आपण सहयोगी करतो ते आपल्याला हार्डली एक प्राणायाम करताना, म्हणजे आता तुम्ही पहिला प्राणायाम केला चंद्रभेदी, त्यावेळेला 5 चंद्रभेदी करताना हार्डली तुम्हाला, कारण तुम्ही किती वेळ घेता ह्याच्यावर ह्या गोष्टी आहेत। तुम्ही 2 सेकंद घेतलात आणि 2 सेकंद सोडलात, म्हणजे 4 सेकंदात एक चंद्रभेदी तुम्हाला करायला 4 सेकंद लागले, म्हणजे तुमचं 5 वेळा करताना 20 सेकंदात होते। कळलं तुम्हाला? 5 पुन्हा मग सूर्यभेदी होणार, म्हणजे त्या 20 सेकंदात सूर्यभेदी होईल पुढील 20 सेकंदात। त्याच्यानंतर तुम्ही शीतली, शीतकारी, त्याच्यातही तसंच आहे, तुम्ही
किती वेळ घेत आहात ह्यावर तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर वेळ लागतो. तुमची क्षमता जर 2 सेकंदाची असेल तर 5 वेळा करताना तुम्हाला 10 सेकंद लागतील. ही तुमची क्षमता आहे, किती वेळ तुम्ही श्वास धरून घेऊ शकता आणि सोडायला किती वेळ लागतो. आता शीतली शीतकारी त्या बाबतीत असंच आहे. वायुसारची क्रिया पण असंच, म्हणजे 20 सेकंद 30 सेकंद, म्हणजे हा 6ही प्राणायामला तुम्ही 20-20 सेकंद धरलात तर 2 मिनिटामध्ये तुमचे 6ही प्राणायाम होऊन जातात. पण त्याच्यासाठी तो व्यवस्थित जमण्यासाठी, शिकण्यासाठी मात्र तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि एकदा वेळ जमायला लागला तर तुमचं 20 ते 22 मिनिटामध्ये मुख्य प्राणायाम झाले आणि 2 मिनिटामध्ये सहयोगी प्राणायाम झाले. नमस्कार. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.